हॅलो डिअर फ्रेंड्स, तुमचे स्वागत आहे सृष्टी स्टडीज फेअर या चॅनलमध्ये. तर आज आपण युनिट टेस्ट नंबर 2 ही प्रश्नपत्रिका इयत्ता 9वी महाराष्ट्र बोर्डाची आहे. तर आपण ह्या पेपरमध्ये आज पाहणार आहोत की प्रश्न कोणत्या स्वरूपाचे येतात. तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. पेपर सुरू करण्यापूर्वी मी सांगते की 2022 आणि 23ची ही प्रश्नपत्रिका आहे. हा व्हिडिओ बनवण्यामागचा एकच कारण आहे की प्रश्न कोणत्या स्वरूपाचे असतात, म्हणजे अभ्यास कोणता केला पाहिजे. कारण 2023पासून जे पेपर येतात त्या पेपरमध्येच आपल्याला आन्सर लिहावे लागतात, त्यामुळे प्रश्नपत्रिका आपल्या हातात येत नाही. तर पार्ट 1 सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1चा आज आपण आणि 2चा मी नेक्स्ट पार्टमध्ये घेऊन येईल. तुम्ही कमेंट करा मला तुम्हाला पेपर पाहिजे असेल तर पार्ट 1 सायन्स पार्ट 1चा युनिट टेस्ट नंबर 2ला अभ्यास कसा करायचा याबद्दल मी आज सांगणार आहे. तर अत्यंत सोप्या प्रकारची ही प्रश्नपत्रिका असते. क्वेश्चन नंबर 1A यासाठी तुम्हाला फिलिंग द ब्लँक्स, म्हणजे तुमच्या शाळेत जेवढे धडे झालेले आहेत, जेवढा तुम्हाला शिक्षकांनी पोर्शन सांगितलं आहे त्या सगळ्या धड्यांचे फक्त तुम्हाला फिलिंग द ब्लँक्स पाठ करायचे आहे. तुम्हाला तिथे 2 मार्क्स मिळणार आहेत फिलिंग द ब्लँक्समध्ये. त्यानंतर क्वेश्चन नंबर 1चा बी क्वेश्चन असणार आहे सॉल्व द सब क्वेश्चन्स. यामध्ये तुम्हाला राईट द कोरिलेशन हा खूप महत्त्वाचा घटक आहे. हा प्रश्न दर परीक्षेला येतोच, त्यामुळे याची नीट प्रॅक्टिस करा. त्यानंतर ट्रू ऑर फॉल्स हाही प्रश्न येतो, त्यामुळे क्वेश्चन नंबर 1मधला जो बी असणार आहे त्यात राईट अ कोरिलेशन आणि ट्रू ऑर फॉल्स, म्हणजे तुम्हाला प्रत्येक धड्यातील फक्त फिलिंग द ब्लँक्स, राईट अ कोरिलेशन आणि ट्रू ऑर फॉल्स एवढंच करायचं आहे. त्यावर तुम्हाला 6 मार्क मिळणार आहेत. 10 पैकी 6 मार्क सायन्स 1मध्ये तुम्हाला इथे मिळणार आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 इथे चूक झाली, 10 पैकी 4 मार्क तुम्हाला इथे मिळणार आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 सुरू होतो सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स एनी वन. इथे तुम्हाला गिव्ह सायंटिफिक रिझन करायचं आहे आणि कंप्लीट द रिॲक्शन्स. यामध्ये तुम्ही सायंटिफिक रिझन करा, पण तुम्हाला रिॲक्शन्स पटकन रिवाईज करायला येतील, त्यामुळे तुम्ही सगळ्या रिॲक्शन करा, जेणेकरून तुमचे 2 मार्क्स आहेत ते जाणार नाहीत. पण तुम्ही सायंटिफिक रिझनसुद्धा एक्स्ट्रा मार्क्ससाठी लिहू शकता. क्वेश्चन नंबर 2 बीमध्ये एनी 2 हा प्रश्न आहे. डिफाईन, इथे तुम्हाला व्याख्या लिहायची आहे. युनिव्हर्सल इंडिकेटर आणि न्यूट्रलायझेशन हा 2022मध्ये प्रश्न आला होता. इथे तुम्हाला सगळ्या धड्याच्या मागे जे डेफिनेशन्स दिलेले असतात त्या सगळ्या डेफिनेशन्स लर्न करायच्या आहेत. आणि डिफरन्स बिटवीन डायमंड अँड ग्रॅफाईट इथं आलेलं आहे, तर तुम्हाला फक्त डेफिनेशन्स आणि डिफरन्स बिटवीन हेच करायचं आहे. तिथे तुम्हाला 4 मार्क मिळणार आहेत, त्यामुळे हे तुम्ही परफेक्ट करून ठेवा. आणि इथे युजेस ऑफ कॉन्केव्ह मिरर आणि कॉन्व्हेक्स मिरर हा प्रश्न दरवर्षी पडतो, त्यामुळे ह्याचीही प्रॅक्टिस तुम्ही करून ठेवा. क्विकली रिकॅप घ्यायचं झालं तर तुम्हाला प्रत्येक धड्यातल्या गाळलेल्या जागा करायच्या आहेत. राईट अ कोरिलेशन्स करायचे आहेत. ट्रू ऑर फॉल्स करायचे आहेत. रिॲक्शन्स सगळ्या करायच्या आहेत. डेफिनेशन्स करायच्या आहेत आणि डिफरन्स बिटवीन करायचे आहेत. आणि कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्ह ह्या दोन्ही मिररचे युजेस आणि डिफरन्स ह्यातलं काहीही करू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता. जर तुम्हाला सायन्स पार्ट 2साठी पण असाच व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा, मी तुमच्यासाठी व्हिडिओ टाकेल. सो थँक्यू फॉर वॉचिंग.